एकीकडे उन्हाच्या झळा तीव्र होत आहे आणि या उन्हाच्या झळांनी माणसाला त्रस्त केलंय. पण या उन्हाहून जास्त जळतंय ते म्हणजे शेतकऱ्यांच्या काळजाला. कारण आज प्रत्येक शेतकऱ्यावर मोठं संकट उभारलंय. येवला तालुक्यातील दिगंबर गायकवाड यांनी हिवाळ्यामध्ये मोठ्या विश्वासानं आपल्या शेतामध्ये फ्लॉवरचं पीक घेतलं होतं. त्यांच्या डोळ्यात स्वप्न होती, मेहनतीवर विश्वास होता आणि निसर्गाशी मैत्री होती. पण बाजारात आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, एका क्षणात सर्व स्वप्न सुटली, मेहनत वाया गेली आणि कवडीमोल भावानं निसर्गाचं हे सोनं मातीत मिसळलं. कारण त्यांनी मेहनतीने फुलवलेल्या फ्लॉवरचे पीक बाजारामध्ये कवडीमोल दराने विकले जात आहे. 4 महिने जीव तोडून मेहनत घेतली, एकेका रोपाला पोटच्या लेकराप्रमाणे जपून दिवस रात्र मशागत केली, पाणी, खत, औषध सगळं काही वेळच्या वेळी दिलं. पण आता बाजारात भाव विचारायला गेलो तर हातात काहीच नाही. कारण आत्ताच्या मिळणाऱ्या बाजार भावानं माझा खर्च तरी निघेल का, असं सांगताना दिगंबर गायकवाड यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाजातील कंप, त्यांचे शब्द त्यांना होत असलेल्या वेदनांची साक्ष देत होतं. मी अडीच महिन्यापूर्वी फ्लॉवरचं बी एका नर्सरीमधून आणलं होतं. आणि शक्यतो शेतकरी हा जेव्हा नर्सरीमध्ये जातो तर त्याला तो फक्त नर्सरीवाला विचारतो की तुम्ही आम्हाला ह्या व्हरायटीचं रोप पाहिजे, ह्या व्हरायटीचं बी पाहिजे. परंतु आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून आणतो. मी 2.5 महिन्यापूर्वी हा फ्लॉवर लावला. त्यानंतर लागवड, मशागत, फवारणी, खतं, औषधं सर्व प्रकारचे मी ब्रँडेड कंपनीची बायर आणि सिजेंटा कंपनीचे औषधं मारलेली आहेत. आणि हा गड्डा अकालीच म्हणजे जो गड्डा व्हायच्या आतच छोट्या वयाच्यातच जेव्हा छोटा गड्डा फुटून गेला. जनरली गड्डा हा खूप मोठा होतो, कोबीचा गड्डा त्यानंतर जास्त पाणी झालं त्यानंतर फुटू शकतो, पावसाळ्यामध्ये गड्डा फुटू शकतो. परंतु ह्या दिवसामध्ये अशा प्रकारे गड्डा फुटून जाणं आणि तोही कमी दिवसात, जास्त दिवस 2.5 महिन्यामध्येच जेव्हा आपण हार्वेस्टिंग म्हणजे पीक काढायला सुरुवात करतो त्यानंतर काही दिवसांनी फुटू शकतो. पण काढायला सुरुवातच केली, अजून सुरुवात पण नाही केली. आत्ताशी एक 10-20 गड्डे मी काढले. परंतु माझ्या 70 ते 75% गड्डे डायरेक्टली छोट्या पद्धतीने, एक अर्धा किलो नाही पावशेरचाच गड्डा, अर्धा किलो पावशेर अशाच पद्धतीने असेल तो गड्डा माझा फुटून गेला आहे. आणि माझं बऱ्यापैकी 15-20 हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आणि ह्या उन्हाळा असतानाही पाण्याची कमतरता आहे. आम्ही त्याला सर्व प्रकारचं मशागत केली. आत्ताही तुम्ही बघितलं तर आम्ही प्रत्येक फ्लॉवरच्या गड्ड्यावर खालचे पानं काढून वर टाकतोय, कारण तर तो पिवळा नाही पडू, खराब नाही होऊ म्हणून. परंतु आज ते टाकाय सुद्धा परिस्थिती राहिली नाही की 70-75% गड्डे. शेतीतले निसर्गाचे चमत्कार अनुभवण्यासाठी शेतकरी दिवस रात्र झटतो. शेतामध्ये पेरलेले स्वप्न, ओंजळभर आशा, घामाच्या थेंबांनी वाढवलेले पीक हेच शेतकऱ्यांसाठी जीवन आहे. मात्र जेव्हा आपल्याच मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही तेव्हा त्या शेतकऱ्याचा आत्मविश्वास कोलमडतो. असंच काहीसं गायकवाड यांच्या बाबतीत झालं. गेल्या काही दिवसांपासून बाजारात फ्लॉवरचे दर इतके गडगडले आहेत की बाजारात पीक न्यायचं की नष्ट करायचं हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. त्यामुळे संपलं रे, आता काही उरलंच नाही. मेहनत केली, पैसा ओतला, पण भाव नाही. बियाणं आणायला सुद्धा हातात पैसा नाही. त्यामुळे उद्या शेती करायची तरी कशी, असा प्रश्न निर्माण झाल्यानं शेतकरी आज हतबल आहे. पण शेतीतून आशेची पालवी फुटावी यासाठी तो लढतोय. मात्र त्याच्या संघर्षाला हातभार लावणं शासनाची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांसाठी शासनानं काही ठोस पावलं जर उचलली नाही तर शेतीचं भवितव्य हे अंधारात जाईल. त्यामुळे फक्त हंगामापुरते सहानुभूतीचे शब्द नव्हे तर आर्थिक मदत आणि बाजारपेठेत स्थैर्य देणारे निर्णय जर शासनाने घेतले तरच या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढता येईल असं दिसतंय.